जय श्रीराम। या ठिकाणी आज भारतीय जनता पार्टीच्या प्रभाग क्रमांक 11च्या चारही उमेदवारांच्या रॅलीची सुरुवात या ठिकाणी साईबाबांच्या आशीर्वाद घेऊन करण्यात येणार आहे। प्रभाग क्रमांक 11 चे उमेदवार सौ सविता रवींद्र काळे, प्रभाग क्रमांक 11च्या उमेदवार सौ मानसी योगेश शेवरे, प्रभाग क्रमांक 11 क सोनाली तुषार बंदुरे व प्रभाग क्रमांक 11 ड नितीन बाळा संपतराव निगळ या चौघांच्याही प्रचाराच्या रॅलीचा शुभारंभ आज येथून होतोय। तुम्ही बघितले का प्रचंड प्रतिसाद या चारही उमेदवारांना या प्रभागातून मिळतोय। आम्ही आज मोठ्या संख्येने सर्व सातपूर कॉलनीतील नागरिक असतो, सातपूर गावठाणातील असतो, स्वारबाबा नगर मधील असेल, प्रबुद्ध नगर मधील असेल, संतोष माता कामगार नगर या ठिकाणी मोठ्या संख्येने भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते तसे मित्र परिवार मोठ्या उत्साहाने या ठिकाणी जमा झालाय। आम्ही एकदम कायद्याच्या चौकटीत राहून ही निवडणूक लढवतो। आम्ही लोकशाहीला मानणारे लोक आहोत। आपण काल बघितलं असेल काही उमेदवार एवढे उतावळे झालेले आहे, जेलमध्ये असताना सुद्धा त्यांचे कार्यकर्ते उत्मट या ठिकाणी प्रबुद्ध नगरला माजवत आहे। त्यांनी काल माझ्या अंदाजे मी एक व्हिडिओ बघितला, आम आदमी पार्टीच्या उमेदवारावर त्यांच्या कार्यकर्त्यांनी ते नारळ बोलत होते। लोंढेंचे कार्यकर्ते त्यांनी थेट बंदूक उगारली। अशा उमेदवारांना मायबाप जनतेने त्यांची जागा दाखवून दिली पाहिजे। ही निवडणूक संवैधानिक आहे, दादागिरीची आहे, ही तर हुकुमशाही नाही। प्रभाग क्रमांक 11ची दादागिरी व दडपशाही मिटून काढण्यासाठीच भारतीय जनता पार्टीतर्फे आम्ही या ठिकाणी उमेदवारी करत आहोत। भारतीय जनता पार्टीचा अजेंडा आहे। गेल्या 3 महिन्यात जसं सातपूर नाशिक जिल्ह्यातून गुन्हेगारी हद्दपार केली, तशीच प्रभाग क्रमांक 11 मधून आम्ही या ठिकाणी उमेदवारी करून या मायबाप जनतेने आम्हाला निवडून द्या। तुम्हाला माहिती असेल, स्वारबाबा नगर असेल, प्रबुद्ध नगर असेल, राजरोज दारूचे अड्डे कोणाचे, राजरोज बाथरूम मध्ये गांजा आणि अंमली पदार्थ विकले जाते, हे धंदे कोणाचे, याला पाठिंबा कोण देत आहे? हा एकच परिवार देत आहे। त्यामुळं मी तमाम सातपूर शहरातील प्रभाग क्रमांक 11तील नागरिकांना आवाहन करेल, अशा लोकांची मक्तेदारी मोडून काढा व स्वच्छ प्रतिमा सुशिक्षित उमेदवारांना, या आमच्या भारतीय जनता पार्टीच्या चारही उमेदवारांना आपण सर्वांनी भरघोस मतांनी निवडून द्या, अशी सर्व मायबाप जनतेला विनंती करतो आणि थांबतो। जय भीम, जय शिवराय, जय श्रीराम। रवींद्र काळे, प्रभाग क्रमांक 11 ब मानसी योगेश शेवरे, प्रभाग क्रमांक 11 क सोनाली ताई तुषार बंदुरे व प्रभाग क्रमांक 11 ड नितीन बाळा संपतराव निगळ, हे सर्व सक्षम उमेदवार यांना मी आमचे सर्व मित्र परिवार असो, सर्व नागरिक असो, सर्व ज्येष्ठ असो, सर्व माता भगिनी असो, यांना मी सांगू इच्छितो येत्या 15 तारखेला आपण या सर्वांना मोठ्या मताने आपण निवडून द्यावे। कारण आपण जेव्हा प्रचार करताना आम्ही सर्वांच्या घरी डोर टू डोर जेव्हा गेलो, अक्षरशः नागरिकांच्या चेहऱ्यावर अतिशय उत्कृष्ट प्रतिसाद आता मिळालेला आहे। तसेच मी माझ्या सर्व मित्र परिवार ज्यांच्यामुळे मी आज आहे, जेही माझ्या माता भगिनींनी ज्यांनी मला निवडून दिले होते, मी काही ठिकाणी पोहोचलो नाही तर काही राग मानू नका, मी तुमचाच आहे आणि तुमचाच राहणार आहे। आम्ही सर्व पूर्ण पॅनल या 2 दिवसात तुम्ही आमच्या सोबत राहा, आम्ही 5 वर्ष आपल्या सोबत राहील। नक्कीच येत्या 15 तारखेला आपण सकाळी 7 वाजेपासून तर 5 वाजेपर्यंत आपण वेळ काढून आपण मतदान करण्यात यावे, अशी मी आपल्या सर्वांना विनंती करतो। आणि आमचे छावा संघटनेचे मित्रबंधू आदरणीय रवींद्र भारद्वाजी यांनी सुद्धा आज भारतीय जनता पार्टीला पाठिंबा दिला आहे। मी त्यांचं खूप स्वागत करतो। त्यांचाही मोठा घोतावळा या प्रभाग क्रमांक 11 मध्ये आहे। नक्कीच येत्या 16 तारखेला भारतीय जनता पार्टीचे चारही उमेदवार निवडले, अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो। आणि सर्वांना पुन्हा एकदा
मी आपण सांगू इच्छितो की सर्वांनी मतदान करावे. भारतीय जनता पार्टीचे चारही उमेदवार हे आपण निवडून द्यावे. जय हिंद, जय भीम, जय श्रीराम, जय आदिवासी, जय लोक. प्रभाग क्रमांक 11 सातूर या प्रभागामध्ये गेल्या 20 वर्षापासून भारतीय जनता पार्टीचे उमेदवार नव्हते. ज्यावेळेला 97 मध्ये आम्हाला एकमेव जागा भारतीय जनता पार्टीची मिळालीची आणि आपण सर्वांनी पुढचं सातूर गाव हे चांगल्या यशस्वी काम करू असे चारही उमेदवारांनी आम्हाला साथ दिलेली आहे. आणि सबका साथ सबका विकास या नात्याप्रमाणे या ठिकाणी सर्वांचा विकास केला जाईल आणि म्हणून आपण सर्वांनी याला पाठिंबा द्यावा एवढीच मी आपल्या सर्वांना विनंती करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. नमस्कार. नगरसेवक निवडणुकीची लागण